मनाचा आरसा. एका लहानशा गावात एक तरुण राहत होता, ज्याचं नाव समीर होतं. तो खूप हुशार होता, पण त्याचा एक मोठा प्रॉब्लेम होता. तो सतत लोकांमध्ये दोष शोधायचा आणि नकारात्मक बोलायचा. कोणीही काही केलं तरी त्याला त्यात चुकाच दिसायच्या. एक दिवस गावात एक वृद्ध संत राहायला आले. लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी जायचे. समीरलाही कुतूहल वाटलं आणि तो त्यांच्याकडे गेला. समीर म्हणाला, गुरुजी, लोक सतत चुकीचं करतात. कोणी नीट वागत नाही, कोणी काम करत नाही. सगळे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. गुरुजी हसत म्हणाले, असं कर, तू सकाळी माझ्या झोपडीबाहेर असलेल्या आरशात बघ आणि मग परत ये. समीर गोंधळला, पण तो सकाळी आरशाकडे गेला. त्याने पाहिलं की आरशावर धूळ जमा झाली होती. त्याला स्वतःचं प्रतिबिंब नीट दिसलं नाही. तो संताकडे परत गेला आणि म्हणाला, गुरुजी, आरसा खूप मळलेला आहे, त्यामुळे काही स्पष्ट दिसत नाही. गुरुजींनी हसून विचारलं, तू काय केलंस? समीर म्हणाला, मी कपडा घेतला आणि आरसा स्वच्छ केला. आता माझं प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे. गुरुजी म्हणाले, अगदी तसंच आपल्या मनाचंही असतं. जर मनावर नकारात्मकतेची धूळ साचली असेल तर आपल्याला सगळं चुकीचं आणि वाईटच दिसतं. पण जर आपण मन शुद्ध ठेवलं तर आपल्याला लोकांची चांगली बाजूही दिसते. ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या मनातील नकारात्मकतेची धूळ जशी आरशाला अस्पष्ट करते, तशीच आपल्या विचारांची धूळ आपल्याला जगातील चांगली गोष्ट पाहण्यापासून रोखते. जेव्हा आपण मन स्वच्छ करून सकारात्मकतेने भरतो, तेव्हा आपल्याला स्वतःचा आणि इतरांचा सुंदर प्रतिबिंब दिसू लागतो. या अनुभवातून आपल्याला प्रेरणा मिळते की प्रत्येक दिवसाची सुरुवात आपल्या मनातील स्वच्छतेने आणि सकारात्मकतेने करावी, ज्यामुळे आयुष्य आनंदाने आणि आशेने भरून जाईल. तुमचं मन स्वच्छ ठेवा, जग सुंदर वाटेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमचा विचार सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकारात्मक राहा, आनंदी राहा. धन्यवाद.